गुड मॉर्निंग मित्रांनो. तर स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. त्याचं नाव आहे सम्यक भावा व्लॉग्स. तर सेम जागी चाललो आहे मी. आज आम्ही चाललो आहे पुन्हा एकदा कोल्याला. फक्त एवढंच की मागच्या जागेत जेव्हा आपण क्रिकेट खेळलो आणि पोहलो नव्हतो, ह्यावेळेस पोरांचं प्लॅन असा आहे की क्रिकेट स्किप करून जेवणाचा कार्यक्रम, म्हणजे आम्ही स्वतः जेवण करणार आहेत. जेवून मग थोडासा डॅममध्ये खूप पोहून मग आम्ही घरी येऊ. तर तुम्हाला ही आमची जी मजा मस्ती बघायची असेल तर हा ब्लॉग पूर्ण बघा. तुम्हाला भेटतो आम्ही मित्रांसोबत. फायनली आता आपण चाललो आहे माझ्यासोबत आहे हेवी रायडर महारजी आहिरे साहेब शेठ. पाणी बिणी घेऊन फुल पद्धतशीरपणे चला चला चला. सलाम वालेकुम मित्र. काय बोलतो येड्या? हे बघा बघा गांगल गांगल बघा गांगल. तो जड आहे रे ना आता, पण तू इथे इथे टोचतो ना, त्यामुळे आज विषय होतो. जड असायला आपण घेऊ शकतो भाई. मी तर काय 100 किलो आराम उचलतो. आता मेन मजा बघा तुम्ही मित्रांनो, मेन मजा बघा तुम्ही. अरे यांनी काय गाडी आत नाही आणली बघ. कोणाची गाडी मित्रांनो? आता मेन मजा बघा. ये कसं आहे मित्रांनो, करावं लागतं. इथं आपली गँग आहे घ्या की, इथं आपली गँग आहे. या बघा हे एक नंबर जागा आहे 100%. पाणी प्यायला ग्लास आणलाय का? हे लय बेकार गरम होत आहे. ग्लास आणले रे. आता आपण चालू जरा फाट्या शोधायला. फोन कुठे? हां आत्ता कसा. आता आम्ही चालू फाट्या शोधायला. चला आपण जाऊ फाट्याच्या शोधामध्ये. आणि मागं ही गँग सगळी आहे त्या कामाची सगळी. आपण जाऊ फाट्या शोधायला. फाट्या अजून आम्ही पोहणार पण आहेत. तुम्हाला खूप मजा येईल बघायला. एनर्जी लागली आहे मला उभारायची. छोट्याची तर काहीच नाही. झाटा जावांचे आहेत. पाट्या म्हणजे पाट्या डाक वहीच्या आणल्यात काढून सुकलेल्या. डाक वहीच्या आणल्यात काढून. एवढी नको कमी कर कमी कर कमी कर. हे ऐक ना, हे असू हे बघ या सुकल्या का एक नंबर सुकल्यात. डाक वहीच्या आणल्यात काढून. तू त्याला काय बोललो का? तू पाण्यात पाडलाय. कोण? बघ ना थोरात ब्रँड बघू. अरे बाप. आणि मोबाईल मोबाईल कुठे? शाबास बेटे. हे बघा प्लीज. त्या ब्लॉगचा मेन लेवल करता धरता अख्खा आमच्या ग्रुपचा कुणालजी आहिरे उर्फ काय मॅन वर्सेस वाईल्ड यांची. हे करता का मॅन वर्सेस वाईल्ड बोल. चला घेऊ बघा मेन महाराज. काही कोणी येत नाही. तू गोरले ये बाबा बाबा मेन 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 मेन. भाई दारूचा सुटलाय खरंच. इथून येतो इथून त्या मित्रांनो पाण्याचा वास हे रानटी सगळे ऍक्टर तुम्ही दोघं पण. मला तर धूर का. आणि यांनी दिले 5 रुपये यांनी यार आला मध्ये मध्ये लगेच अख्खा केला आम्ही नाही. तू आला काय? हमको मारो, हमको जिंदा मत छोड़ो सालो. हम कोई मंदिर का घंटा है कि कोई भी आके बजा जाता है. खाली चोरी पटाता है. नहीं बाबा तू मुझसे प्यार करते हुए नहीं. एक ॲडव्होकेट निखिल जी आहिरे
आणि हे तर आपले सर्वांचे लाडके सर. नमस्कार मित्रमंडळींनो, आज आमचा विलेज फूडमध्ये जंगल फूडमध्ये स्वागत आहे. हे त्यांनी पेट्रोल ना यांनी मनापासून दिलं नाही. आता भेटेल शाबास. काय नाही मातीवर दगडीवर असं टाक. अरे बाबा नको आता गेम झाली असती. खाली ये रे. काय नाही अरे आज जेव्हा होऊच शकत नाही. जेवण नाही होणार. ए बाबा इकडे जेवण नाही होत ना, माणसा पाहुणी येत. रॉयल एंट्री डायरेक्ट का डायरेक्ट ब्लॉग चालू असं रॉयल एंट्री झाली. नुपूर एकटा याचा ना, तुला बोललो इथल्या माणसाला आणू नको. पेट्रोल टाकून या रुमाल कोणाचा आहे? तर तुमचा काय 100% तुम्ही ब्लॉग चालू असं नाही आला का योगदान आहे ब्लॉग मध्ये. तिनू आला गरिबांना विचार तुम्ही जाऊ द्या. आता एक चूल इकडे आणि एक बा कुठे डायरेक्ट बँडी 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 डायरेक्ट लांब. हे पण एक एवढं लांब का आणलं इथं? उन्हात पेटते. याच्या मागचा राज काय? नमस्कार मित्रांनो, आम्ही आग पेटत नाही सावलीमध्ये म्हणून उन्हामध्ये आलोय. तुम्ही माग थोडासा ब्लॉग बघितला असेल त्यामध्ये कशी आग पेटत नाही येड्या. हा हा अक्कल नाही ते यार. ए, थांब थांब एकदम चपरी 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 1 छपरी छपरी ना बोलिया कर छोरी रे, इस छपरी की फैन ये दुनिया हो रही रे. दोस्तों, आज है मेरा 9वां दिन दुनिया की सबसे मुश्किल ट्रेनिंग ब्लैक होल के चैप्टर 2 का. दुनिया की सबसे मुश्किल ट्रेनिंग मैं कर रहा हूँ दुनिया की सबसे खूबसूरत जगह कश्मीर में. मेरे 9वें दिन की शुरुआत होती है नदी के किनारे फूलों के बीच, जहाँ पर मैं महारत हासिल करता हूँ इस तलवार से. और अब दिन ब दिन गर्मी भी बढ़ती जा रही है और इस गर्मी में ऊर्जा पाने के लिए मैं ग्लेशियर से निकल रही नदियों में नहाता हूँ. हे बाबा पहिले कांदा टाकायचा असतो. ये स्ट्रगल पहिले हे कांदा struggle थोडासा असं गोल्डन ब्राऊन होऊ दे, मग त्याच्यानंतर साईडवर शीतल बसू चल. ब्राऊन मुंडे का? बरं, मी बनवू का एकदम मस्त? झालंय काय गरम मी केला तेव्हा ते पेटलाय. आम्हाला पहिले थोडासा गरम होतो. आला ये अरे जाणार तिकडे. इकडे झालं ते इकडे झालं तिकडे. तुम्हाला सांगायला आलं लेका छोटे घेतलाय अरे आग पेटवली ना, एवढी मेहनतीने संतोष वरले बेकार. सारी दुनिया में जोकर जो बन है गया. नाही पण आता कधी येणार नाही बाबा. फर्स्ट अँड लास्ट ब्लॉग येते की? 100%. कांदा बोल. दाखवत राहा ना असं थोडं. खाना बनाना अच्छी बात है. हे मी तिकडे करू का? ए, वस्त्राला टाकू नका ती बाटली आणायची ना नुपूर. तुम्ही अर्धी काम करते. हे आजूचा ती बाटली आण. मुक्काम पण शिवला. टोपामध्ये रस्ता होणार नाही. तू रस्ता जास्त होणार. ये अरे अक्का मी तिथं करतोय रे. अरे काय ना रे. तुला आणलंय कशाला? सम्राट कुठे गेला रे आज? सम्राट गेला पोळीत होत फिरायला. सगळे 10,000 रुपये काढून दादा 100 रुपये परत द्या. हा, मग चालेल रे मला. कारण त्यांनी लय मेहनत केली. तू पालिशच करायला आलास. हे तुला कोण नाही खरा कोण पडला तुला? कोण येतो गद्दार? गद्दार एकच आहे फक्त. गद्दार नाही खरं आहे. सच्चाई. नुपूर आज त्याला फुल खायला घेऊ. मित्रांनो आमची एवढी गरिबी आली सगळ्यांनी भांडी आणले पण वरती ताट नाही आणली ठेवायला. मुंड्यात पात्रावर ठेवले. कोणी असं भातावर झाकण ठेवलंय? गरीबी बोलते ब्रो इसको गरीबी. हे काढ त्या. ये ले. खायला भात पण द्यायला. कोण आहे रे तो? तू इथं लाव शेवटून पालच्या मारू नको. त्या बोल काय बोल बोल. अरे लॉक चालू आहे ना, काय घाण घालते. काय आलंय? तोंड येईल का तुझं? हे लट्टू मुत्या मला. तोंड असून फायदा आहे. पाणी पण घे पटापट. लट्टू मुत्या. लट्टू मुत्या. नमस्कार मित्रांनो, जेवण बघून घ्या. ये ले. चायनीज मध्ये माहिती ना टाकते घ्या. आणले तर टाकतो आपण. मिरच्या पण टाक. मिरच्या पण टाक. तोडून टाक. अखंड टाक. फायदा काय त्याचा? आता नाही तोड ना दिला मध्ये. अरे ती शिजल्यावर ते निघते. तुम्हाला नाही माहिती आमचं. तुला भेळ पाहिजे काय तिनू? ए काना तुला भेळ पाहिजे काय? यार तुझे पाणी घे. चले इकडे. ए मीठ कमी पडला तर वरती टाकता येईल. काल ट्रेक चालत्या होडीतून माणसाला बोलवलाय इकडं मासे घ्यायला बघा. तीनच आहेत रे. मोठे आहेत पण. हा किती द्यायचं? इथेच करायचं आम्हाला लगेच. 4
डायरेक्ट आता तेल आणायला लागेल तेल डायरेक्ट जागी जायचं हे गाबुली वाटतंय काय म्हणता ह्या काय असं एवढा हागलाय तू गाबोली बोलताय एवढा हे झालाय एवढा फुगलाय बघ हे भात झालाय का रे अख्खा ठीक आहे ना कोण आहेत 100%. आज गल्ली बॉयज कोळा जंगल अँड बारवी डॅम या ठिकाणी जेवण करण्यासाठी आलेले आहेत. आम्ही चिकन आणि राईस बनवलेला आहे. आता आम्हाला एक आदिवासी वस्तीमधला एक आमचे बांधव मासेमारी करून तिकडून जाताना दिसला आणि त्याला बोलवलं. त्याच्याकडनं आम्ही खूप छान असे मासे घेतलेले आहेत आणि हे मासे आता आम्ही स्वच्छ साफ करून आणि आता आगीवर आम्ही लगेच फ्राय करून खाणार आहोत. फ्राय नाही, आम्ही त्यांना भाजून खाणार आहोत. 100% आणि जरा नवीन पद्धतीने ते जरा एकदम काहीतरी ते तुमच्या स्टाईली बनवा हे पण सुद्धा आम्ही खूप छान आहे, मासा जिवंत आहे. सुद्धा आम्ही खूप छान पद्धतीने आता आम्ही बनवणार आहोत आणि तुम्ही याचा आस्वाद घ्यायला नक्की या. 100% या लगेच या आपल्यासोबत इकडे वारू बघा आमचं यांच्या जातीची लोक आमच्या इथे आलेली मच्छी घेऊन. कोण कोण आहेत सुम्या या बघा काय करू मी काय करू डायरेक्ट पद्धत काहीतरी बोल ना डायलॉग. या बा इथं अखंड असं बोलतो मित्रांनो या काय कारागीर तुम्ही येड्या तुम्ही प्रॉपर डायरेक्ट मी पाणी टाकतोय मला चालायला लागलो इकडे क्लिअर उन्हामध्ये दिसत नसून हे. काला दिसतं इकडे इथं जाऊन इथं ये, इथं क्लिअर चालू आहे जेव्हा मी मसाला लावित होतो तेव्हा नाही आलास. मसाला लावित होतो तेव्हा नाही आलास. आता या ठिकाणी आम्ही इकडे जरा मेन विषय चालू आहे मला कुठून घेशील थांब ना पहिले दाखवते ना कसं काम आहे ये बात अभि आता आम्ही याला मसाला फ्राय करून आता आम्ही आगीवर ठेवलेला आहे आणि इथे आम्ही आता तेलप्पा मासा तेलप्पा फिश मासा. आमच्याकडेचा फेमस बारवी डॅम मधला तेलप्पा फिश आता आम्ही आगीवर ठेवलेला आहे आणि तिथं आम्ही फ्राय करतोय. नेक्स्ट 100%. मित्रांनो तुम्ही बघू शकता आम्ही इथे मच्छीमार आला होता त्याच्याकडून मच्छी विकत घेऊन पण सुद्धा मच्छी फ्राय करणार आहोत. नांडे मी चाललो होतो तुम्ही बघू शकता कसे आहे आणि मीठ मसाला लावून त्याला एकदम फ्राय मध्ये चविष्ट पद्धतीत बनवणार आहेत. तर बघा तुम्ही युट्यूबला हा व्हिडिओ येणार. थांब असं नाही मग ती चाल नाही यावं लागत लागत घंटा चालू लागेल ऑक्सिजन पास नॉर्मल तू माणूसच आहे ना मित्रांनो सूप तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता इकडे चिकन सूप तयार झालेलं आहे. तर तुमचा आपला युट्यूब चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा. भाव पण दे थोडा. मित्रांनो रेडी आहे रेडी बघ रे आता बघ काय करत होते काय निघाला आता तो वडापावाला विषय पण काढला मित्रांनो एक प्रॉपर जेवण आहे आपला माशा विषय सहित एकदम ओके मध्ये काम आहे आपला. सर थोडीशी फुटेज सर थोडीशी फुटेज खूप गरम आहे जेवण म्हणून आवाज आला. त्याच्यामुळे आणि प्लेट्स आर नॉट अवेलेबल दॅट्स वाय दिस हॅपन. आम्ही तर माहिती आहे हे पण नव्हतं आणणार केळीचे बनवून खायचं होता. आय एम सॉरी. लागतंय खाल्ल्याशिवाय होत नाही. शेवटी आपलं चिकन झालं रेडी आणि तिकडं आपले मोठे माणसं पण आहेत आणि आमचा कॅमेरामॅन आमचा कॅमेरामॅन डायरेक्ट झोपला गावतो. एवढी आमची वाईट परिस्थिती आहे. खायला या बंद करा माझं दिसलं पाहिजे ना. तर मित्रांनो आपलं आता मस्त जेवण झालेलं आहे खूप आणि आमच्यात मध्ये एकाने काय बघा डायरेक्ट घरी डायरेक्ट फ्राय करून टाक भाकरीसोबत. बाबा काय लागल भाकरीसोबत मित्रांनो खावं लागतं. आणि हे बघा आमची सगळी गँग आता निघाले. हे आता कुठं पळायला का 100% पुढे अजून ब्लॉग बघत राहा. मित्रांनो भाजी पण राहिली बघा भाजी घेतली तिकडे आम्ही ही भाजी खाणार आहे. तुम्हाला वाटेल ही देखणे बेखणे तुम्ही येडे आहेत. चला ए चाल रे गँग. मित्रांनो 2 फोन आहेत आपल्याकडे. अमिरी माझ्याकडे पण 2 आहे बघा. हे फोन दाखवला करून काय दिसलं बाजू. मित्रांनो असं सगळं फुल जंगल
जंगल टूर भाई मग चेंज करा नका वाईल्ड डायरेक्ट प्रॉपर साईड उभा का रे अरे जागा नाही तर गप्पासून घे मित्रांनो मॅन वर्सेस वाईल्ड 100%. आणि हे बघा आमच्याकडे ताडकोळांचं झाड पण आहे आणि इकडे आपली गँग आहे. चला. काय पाणी आहे मित्रांनो काय पाणी आहे 100% एक नंबर पाणी आहे. काय पाणी आहे भेंडी बेकार पलटण बोलते. तर मित्रांनो आता आपण मस्त की पोलोय हे माणसं पोले नाही लांबून आले जरा त्यांना कपडे नाही आम्ही नाशिक सिन्नर वरून आलेलो आहोत. नाशिक सिन्नर तुम्हाला माहिती आहे सदा भाऊ बघायचे का सदा भाऊ पाण्यात पोहतोय दाखवतो टामा सदाभाऊ हे बघा पोहायला लागतो. आता तुम्ही बघितलं आपण ब्लॉग मध्ये बोललेलो का पोहायला येईल 100% आलोय. आणि आपल्यासोबत एक आपला अनएक्सपेक्टेड माणूस जमलाय ज्याला सगळ्यांनी धोका दिलेला गाईजदार आम्हाला सोडून पोलीस सोबत जातो फिरायला धोका दिलेला नाही पण कसा वाटतो जमलो पोलीस फिरताना पण करा आता इज्जतचा भाजीपाला मित्रांनो आता आपल्यामध्ये एक धुरंधर प्लेअर जमलाय. गाईज मी तोंड वगैरे धुतलेलं आहे एकदम पद्धतशीरपणे. ऐका मी एक गोष्ट सांगतो मला जर याची व्हिडिओची कोणतीही पोरगी बघत असेल तिने मला DM करा आर्यन भालेराव ही माझी आयडी आहे. बॅटरी लो झाल्या बाबा छोटे माझे 2 शब्द घे आजचं. हा बोल आंबाड. गाईज मला लेट झालं यायला कारण की मी गेलो कल्याणला माझ्या ऑफिसचं काम करायला गेलेलो मी. ऑफिसचं काम मित्रांनो समजत नाही फिरायला मला समजत त्यांना समजत नाही. गाईज ऑफिसचं काम करायला गेलेलो पण तर मित्रांनो आत्ताच आपण आलोय घरी. खूप दमलोय खूप थकलोय. आत्ता जरा झोपायची खूप गरज आहे. तुम्हाला जर आपला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आपल्या ब्लॉगला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सम्यक भवार व्लॉग चॅनल. तुम्हाला भेटू आता आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तब तक के लिए बाय बाय.